स्वागत। आज खरं तर राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय आणि या संदर्भात आपण थेट जाऊयात। एकनाथ खडसे आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। एकनाथ खडसे जी, एनडीटीव्ही मराठीमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे। तुम्ही अगदी काही वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावला आहे, कशा पद्धतीने जनतेला आवाहन कराल? नुकताच मी मतदान करून या ठिकाणी आलेलो आहे। मतदान केंद्रावर पाहिलं तर प्रचंड उत्साह आहे, मोठ्या प्रमाणावर रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसत आहे। मागच्या आठवड्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये 43-44 एवढं तापमान होतं, त्यामुळे एवढ्या तापमानात मतदान होईल की नाही मोठ्या प्रमाणावर शंका होती, परंतु आज चित्र वेगळं दिसत आहे। त्यामुळे मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढलेली दिसेल आणि नक्कीच आमचा उमेदवार निवडून आलेला दिसेल। अगदीच एकनाथ जी, पण आपण जर 2014 आणि 2019 ची निवडणूक बघायला गेली तर या वर्षीची निवडणूक कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिष्ठेची वाटतेय? हे प्रत्येकाच निवडणूक जी आहे ती स्पर्धात्मक असते, प्रतिष्ठेची असते आणि त्यामध्ये यश संपादन करण्यासाठी संघर्ष हा प्रत्येक निवडणुकीमध्ये करावाच लागतो आणि त्यामधूनच यश मिळवायचं असतं। मतदारांचा प्रतिसाद हा फार मोठी गोष्ट असतो। गेल्या 5 वर्षामध्ये काय काम केलं याचं मूल्यमापन करून मतदार मतदान करत असतात आणि मला वाटतं 5 वर्षामध्ये चांगलं काम झालेलं दिसतंय, म्हणून मतदारांचा एवढा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिसतोय। अगदीच आपण मागचे जर 3 टप्पे बघायला गेले तर मतदानाचा आकडा कुठेतरी कमी होता, त्याला उष्णता देखील तेवढीच कारणीभूत होती, मात्र राजकीय उलथापालथी देखील तेवढ्याच कुठेतरी प्रभाव टाकत असताना पाहायला मिळाल्यात। यावेळेस कसं वाटतंय, चौथ्या टप्प्यात कशा पद्धतीने मतदान पार पडू शकतंय? मला असं वाटतं की मागच्या कालखंडापेक्षा मतदान यावेळेस कमी होत आहे। जर महाराष्ट्रातली मागची टक्केवारी पाहिली तर मागच्या तुलनेमध्ये 54-55% ते 60% पर्यंत मतदान झालं। मागच्या वर्षी जे आहे ते 68-67% पर्यंत गेलं होतं। आता मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे, पण या वर्षी वाढेल असं वाटतं। खडसे जी, तुम्ही ऐन निवडणुकीच्या काळात, मतदानाच्या काळात खरं तर भाजपसोबत गेल्याने आता रक्षा खडसेंची ही निवडणूक खरं तर सुखकर झाली असं म्हणायचंय का? निश्चित 45-40 वर्ष या विभागामध्ये मी काम करतोय। विविध विकास कामांमध्ये योगदान माझं आहे, संपर्क राहिलेला आहे आणि त्या संपर्काचा, विकास कामांचा परिणाम निश्चित मतदारावर होऊ शकतो आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीला साथ देणं हे निश्चित भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला बळ प्राप्त करून देण्यासारखं आहे। अगदीच खडसे जी, मतदानाचा टक्का देखील कुठेतरी कमी होत असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र हाच टक्का वाढण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? कायद्यात काही बदल करायला हवेत का? तुम्हाला काय वाटतंय नक्की? मला मतदान हा आपला पवित्र हक्क आहे, तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे आणि शासनाने मतदानाच्या संदर्भामध्ये काही निर्णय, काही कायदे करण्याची आवश्यकता आहे। मतदार जर केलं नाही तर दिलेल्या सवती रद्द करणं किंवा अन्य करणं अशा संदर्भात काही निर्णय होऊ शकतात। म्हणून मतदानाला या, मतदान कुणाला करायचं हे तुम्ही ठरवा, पण मतदानाचा पवित्र हक्क तुम्ही बजावलाच पाहिजे। एक 100 पैकी 40%, 50%, 60% लोक देशाचं राजकारण करत असतील, निवडून येत असतील, 40% लोक त्याच्यापासून वंचित राहतील, तर ह्याला योग्य नाहीये। बहुमतानं असेल, परंतु मोठ्या बहुमतानं, मोठ्या एकमतानं झालं असं म्हणता येणार। अगदीच खडसेजी, तुम्ही सांगताय की आपण भाजपसोबत आहात, पण नेमका अधिकृतपणे कधी भाजपात पक्षप्रवेश होणार आहे? माननीय विनोदजी तावडे यांनी सांगितलंय की लवकरात लवकर आता प्रवेश होईल। तुमची राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू आहे का? भाजपच्या नेतृत्वाशी या निवडणुकीमध्ये चर्चा झाली नाही। वर्तमानपत्राद्वारेच एकमेकांचं संभाषण जे आहे ते चाललेलं आहे आणि माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की माझ्या एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला अनुकूलता आहे किंवा त्यांचा विरोध नाही। अगदीच निश्चितच एकनाथ खडसेजी, धन्यवाद, तुम्ही एनडीटीव्ही मराठी सोबत संवाद साधला त्यासाठी। तर आपण